किती भारी वाटतं ना. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. आय नो तुम्हाला काही मागच्या 2-3 व्लॉग पासून फक्त मी दिसते, पण ऑप्शन नाहीये कारण की क्लिफर्ड नाहीये. क्लिफर्ड बिझनेस ट्रिपवर आहे. सो मी म्हटलं की व्लॉग तो बंद नाही होणे चाहिए, एंटरटेनमेंट थांबली नाही पाहिजे. सो आज आहे सॅटर्डे आणि मी विचार केला की मी कुठेतरी बाहेर जाऊ. मला ना घरी बोर होतंय आणि क्लिफर्ड आज सुद्धा वर्किंग आहे. सो आय थॉट आय विल जस्ट गो आउट, रोम अँड आय विल हॅव कॉफी. सो मी चालले आहे रॉटरडॅमला. आय नो तुम्ही विचार करत असाल की आम्ही ऑलवेज उठसूट रॉटरडॅमलाच का जातो, कारण की नियरेस्ट आहे रॉटरडॅम, जिथे ना सगळे शॉपिंग सेंटर पण आहे आणि काही करायचं असलं तर आमच्या घरापासून फार जवळ आहे. मी जर विचार केला ॲम्स्टरडॅमला जायचा तर ॲम्स्टरडॅम इज लाईक आय थिंक 1 hour ट्रेन जर्नी. आणि त्यानंतर पण ते खूप टुरिस्ट प्लेस आहे ना ॲम्स्टरडॅम, तर खूप क्राऊडेड वगैरे असतो. सो मोस्टली वी प्रेफर की आम्ही रॉटरडॅमलाच जातो, कारण रॉटरडॅमला सगळं काही आहे. सो मी सुद्धा आज जाणार आहे रॉटरडॅमला. मी पिकअप करणारे एक पार्सल आणि ॲज युजल कारण की ना सेल चालू आहे. जारा H&M सगळीकडे इथे मिडवीक सेल आहे. सो सेल चालू आहे, तर मी ऑर्डर केले होते खूप सारे कपडे. तर मी ते पिकअप करणार, देन कॉफी पिणार, देन मी तुम्हाला आज दाखवणार आहे रॉटरडॅमचा एक सुंदर ब्रिज सुद्धा. आणि काही नाही, देन टाइमपास वॉक करूया. बट लेट्स गो. मी निघाले आणि मला ना रस्त्याने जाता जाता बघा किती किती बदक दिसले. नुसते बदक. म्हणजे समरमध्ये नेदरलँड्समध्ये तर तुम्हाला नुसते बदक बदक दिसतील ऑलवेज रस्त्यावर. हे बघा मस्त सगळे खाऊ लागले. सगळ्यांचा लंचचा टाइम झालाय वाटतं. खूप आहे तिकडे, पण भरपूर आहे. हे बघा. पहिले मी विचार केला होता की मी चालत जाते पूर्ण स्टेशनपर्यंत, बट ऊन लागतंय आणि गरमी होतीये. सो मी आता घेणार आहे बस एका स्टॉपपासून ती जाईल स्टेशनपर्यंत आणि मग स्टेशनवरून मी घेईन ट्रेन टू रॉटरडॅम, कारण की थोडीशी गरमी तर होते. सो चलो. अँड आय एम ऑन द डेल स्टेशन. इथून मी घेणार आहे ट्रेन टू रॉटरडॅम. चेक. आणि मी केलेली आहे शॉपिंग. माझ्यासाठी घेतले, क्लिफर्डसाठी सुद्धा घेतले काही काही कपडे नाही घेतले ॲक्च्युली मी त्याच्यासाठी मी घेतलं आहे पॅन्ट्स, लाईक शॉर्ट्स घेतले. आणि खूप गर्दी आहे कारण की ना सेल चालू आहे ना म्हणून. आणि ना मी क्लिफर्डला पण कॉलवर म्हणत होते आज मी माझी, म्हणजे क्लिफर्ड पण असताना फिरतोच आम्ही, पण मी त्याला म्हटलं आज मी माझी दिले जानची इच्छा पूर्ण करणार आहे. आज मी कोणत्या शॉपमध्ये काही घ्यायचं असो नसो, मी जाऊन त्या शॉपला चेकआउट करणार आहे. म्हणजे मी आज लिटरली ईच अँड एव्हरी शॉपमध्ये चालले, कारण सेल चालू आहे. तर टाइमपास म्हणून सगळं बघून येते मी की काय आहे काय नाही, प्राइजेस काय आहे. मी ना कॉफी पिण्यासाठी आले आणि मला इथे एक्सपेरिमेंटल हे फ्लेवर आईस, कॅरमल आईस, बनाना लाट आणि मी तेच ऑर्डर केलं. हो की चांगलं असेल. बेबी आपण हा ब्लॉग तर सोबतच बघू, पण मी काय एक्सपेरिमेंट करते. आता ट्राय करूया आपला एक्सपेरिमेंट. नाही खूप छान.
कॉफी आहे, कॉफी कधी ना बनाना फ्लेवर डन विथ द शॉपिंग. आता मी तुम्हाला दाखवणार आहे रॉटरडॅमवाला फेमस ब्रिज. आणि ॲक्च्युली इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल यू नो. म्हणजे असं बघून पण लास्ट इयर ना, जेव्हा मी 2024मध्ये इथे आले होते ना, तेव्हा ना त्याच्यावरच म्हणजे फायर क्रॅकर्स वगैरे होते आणि न्यू इयर जसं ऑस्ट्रेलियाला करताना तशा काइंड ऑफ. पण 2025मध्ये आय डोंट नो वाय, तर लास्ट इयर ना फायर क्रॅकर्स वगैरे अलाउड नव्हते, तर त्यामुळे त्यांनी लास्ट इयर इरास्मस ब्रिजवर ना सेलिब्रेट नव्हतं केलं न्यू इयर. आणि आम्ही न्यू इयरला इंडियामध्ये होतो. 2025च्या न्यू इयरला मी आणि क्लिफर्ड इंडियामध्ये होतो. आता होप सो दिस इयर आय डोंट नो, बट 2024मध्ये ना खूप भारी केलं होतं माहिती का त्यांनी. बट आता चला मी तुम्हाला पटकन जाऊन दाखवते माझा फोन डेड होण्याच्या आधी. अँड वी आर हियर. हा आहे नेदरलँडचा एक वन ऑफ द फेमस ब्रिज. किती भारी वाटतं ना. मला तर ना इथे आल्यावर ऑस्ट्रेलियावालीच फिलिंग येते. आणि गाईज हे बघा फुल व्ह्यू, पॅनोरॉमिक व्ह्यू. ही एक मोठी बोट पण चालली आहे. वाव, खूप भारी वाटतंय बघून. म्हणजे इथं आल्यावर ना हा एकदम असं अपोजिट वाटतं ॲम्स्टरडॅमपेक्षा. आणि आय होप तुम्हाला हा ब्रिज आवडला असेल, कारण मला तर फार आवडतो. म्हणजे मला इकडे आलं ना खूप भारी फिलिंग येते की इकडे पण खूप सुंदर आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे आणि ना म्हणजे पाणी आहे. आणि थोडंसं कन्स्ट्रक्शन काम पण चालू आहे इथे, म्हणून हे बघा. बाय बाय. चलो आता मी निघाले आहे घरी, कारण की माझा फोन ना ऑलमोस्ट डेड व्हायला आलाय. आणि मी स्टेशनवर पोहोचलेले आहे आणि ट्रेन पण आली आहे टाईमवर आहे मी. चलो. आणि गाईस इथे ना असतात 2 प्रकारच्या ट्रेन. ओके, एक असते इंटरसिटी आणि एक असती ओके कोणती दुसरी. एक असते म्हणजे इंटरसिटी, जी ना खूप अशी जवळ जाते, म्हणजे अराउंड 20-30 किलोमीटर. बट जर मी डेल्फवरून ॲम्स्टरडॅमला जात असले ना, तर तेव्हा असते डबल मजलीवाली ट्रेन, कारण की ती एकदम दूर चालली आहे ना एकदम सिटी. म्हणजे जर मी नेदरलँडच्या एकदम खालच्या टोकाला चालले असले किंवा वरती चालले असले तर तेव्हा मोठी ट्रेन असते. आणि जर जवळच्या जवळ असलं तर छोटी ट्रेन असती, त्याला इंटरसिटी म्हणता किंवा मग ट्रॅम असते. सो बसली मी ट्रेनमध्ये. चलो घरी.